नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। पूर्ण उंची घेतली आहे 13.5, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंचाची आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला असा व्ही आकार द्यायचा आपल्याला। कोणताही आकार आपण इथे देऊ शकतो, तर आपण इथे व्ही आकार असा देणार आहे, फक्त कोपऱ्यामध्ये असा। आणि रेषेच्या बाहेर आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच। बघा, हे प्रमाणे सगळ्या गळ्यावरती आपल्याला 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आणि ही रेषा मारून घ्यायची। आता आपण आहे ना, मोंढ्याचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची, एक पदर ओपन करून पिन लावून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे अस्तरवरती जो आकार आपण आखला आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आकार द्यायला सोपं जाईल। बघा, ह्याप्रमाणे आपण रेष मारून घेणार आहे। आता पिन काढून घ्यायची, पुन्हा याला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार उमटवून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट असा आकार आपला तयार होतो। मध्ये सेंटरला एक हे करायचं आहे, कात्रीने थोडंसं कट करायचं, रेषेच्या बाहेर थोडंसं कट ठेवून आणि बाकीचं कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे पॅचचा गळा करायचा आहे, म्हणून आपण एक दुसरा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे आणि कॅनव्हासच्या बाहेर थोडासा कपडा ठेवून बाकीचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जो कपडा आपण ठेवला आहे तो आपल्याला त्या कॅनव्हासवरती असं फोल्ड करून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही धागे वगैरे निघणार नाही आणि सुंदर आपला पॅचवर्क गळा तयार होईल। मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। बघा, मध्ये जी रेष आपण मारली त्या रेषेवरती एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट असा आपला गळ्याचा जो आकार आहे तो तयार होईल। आता आपण घेतला अस्तर आणि ब्लाऊज पीस, मोंढ्याची बाजू थोडीशी अशी कट करून घेतली, पीस ओपन केला, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवलं आणि सगळीकडनं हे अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। गळ्याचा भाग आपल्याला नंतर कट करायचा आहे, म्हणून आधी आपण सगळं अस्तर हे जॉईंट करून घेणार आहे। बघा, अगदी व्यवस्थित असं आपण हे जॉईंट करून घेतलं। उरलेला जो कपडा आहे तो असं कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे सगळीकडनं। त्याच्यानंतर इथे सुद्धा एक सेंटरला असं कात्रीने थोडंसं कट करायचं आहे। आता घ्यायचा आपला जो कॅनव्हासचा पॅच बनवला आहे तो घ्यायचा, सेंटरला असं सेंटर लावायचा, खाली सुद्धा व्यवस्थित करून पिन लावून घ्यायची। 2 पिन आपण लावल्यात आणि जी मधली जी शिलाई आहे आपण रेष मारलेली त्या रेषेवरती ती शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला मधला भाग जो आहे तो कट करायचा आहे, तर रेषेला आपल्याला म्हणजे शिलाईला आपल्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि थोडंसं असं बाहेर अंतर सोडून कट करायचे। कट करून झाल्यानंतर पूर्ण गळ्याला आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे, त्याच्याने आपलं कॅनव्हासला पलटी मारायला आपल्याला सोपं जाईल। बघा, याला आता हे कॅनव्हास आणि जो आपण म्हणजे पूर्ण पॅच जो बनवला त्याला अशी पलटी करायचं आहे आणि त्याला आपल्याला वरतून दाबटीप मारायची। आता तो पूर्ण पॅच आपला वरच्या साईडला आलेला आहे मैत्रिणींनो, अगदी छान असा दिसणार आहे तो। बघा, आज आपण बनवणार आहे पोटली बटनची डिझाईन। तर याच्यासाठी आपण आहे ना, जो साड्यांमध्ये जो हे पेपर येतो ना तो घेतलेला आहे। बघा, तो पेपर आपण घेतला आणि ते असं थोडासा कपड्यामध्ये ठेवून, बघा, फोम पेपर जो असतो तो आपण घेतलेला आहे आणि हे कपड्यामध्ये थोडेसे कपड्याचे आपण 2x2चे असे तुकडे घेतले आणि त्याच्यामध्ये तो थोडासा गोळा ठेवून आणि आपण मॅचिंग दोऱ्याने याला बांधून घ्यायचे। बघा, ह्याप्रमाणे असे आपण बटन हे बनवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता इकडनं कडेने लावायचे आहेत।
बघा काही काही वेळेस खूप साऱ्या मैत्रिणी म्हणतात थर्माकोलचे जे आपण ते बॉल वापरतो छोटे छोटे, त्याचे ते तुटत असतील वगैरे, तर हे फोमपासून बनवलेले बटन हे तुटणारही नाही आणि दिसेलही छान. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा हे आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायचे आणि अगदी सुंदर अशी आपली डिझाईन पण तयार झालेली आहे. आता आपल्याला लावायची लेस, तर तुम्ही कोणती लेस इथे वापरू शकता. तर आपण इथे गोल्डन लेस वापरणार आहे. पूर्ण गळ्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची. लेसला दोघं बाजूने शिलाई मारायची, म्हणून पहिले काय करायचं, एक बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट अशी ती लेसला फिनिशिंग येते. बघा एक शिलाई मारून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. आणखी एक आपल्याला इथे सुद्धा एक लेस लावून घ्यायची. त्याच्याने आपला गळ्याचा जो लुक आहे तो अगदी आकर्षक दिसणार आहे. मैत्रिणींना आज मला नक्की सांगायचं आहे तुम्हाला पोटली बटनची आयडिया कशी वाटली ते. म्हणजे आपण तो फोम फेकून न देता आपलं काहीतरी उपयोगात येतो, हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे. बघा अगदी सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. तर आपल्याला आता मारायचे टक्स. इथे आपण सेंटर टक्सला पॉईंट टाकले आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंचाचे असे आपण टक्स मारतो, परंतु हा गळा आपण बनवलेला आहे म्हणून आपले टक्स उंचीला थोडेसे कमी येणार आहेत. आता लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि सिंपल अशी ठेवून आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची. पट्टीला दाबटीप द्यायची आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. आता इथे सुद्धा आपण कमरेला एक लेस लावू शकतो. तुम्हाला लावायची असेल, आवडत असेल तर तुम्ही लावू शकता आणि नसेल आवडत तर नाही लावली तरी चालेल. पण लावल्यानंतर बघा आणखी ब्लाऊजचा आपला लूक वाढतो. तर बघा आता आपल्याला इथे नॉट लावून घ्यायचे. त्याच्यासाठी आपण बनवणार आहे लटकन. तर लटकनला साधारण 3x3 असं चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला 2 कलरचे. ह्याप्रमाणे याची अशी डिझाईन बनवायची. बघा हा उरलेला कपडा कट करायचा, हा चौकोन घ्यायचा, त्याच्यामध्ये ठेवायचा आणि असं बरोबर फोल्ड करून त्याला एक शिलाई मारून पुन्हा पलटी करून त्याच्यावरती दाबटीप देऊन बाकीचा कपडा कट करून त्याच्यावरती लावायची एक लेस आणि नॉट लावून मस्त असं लटकन बनवायचं. दुसरंही लटकन आपण ह्याचप्रमाणे बनवणार आहे. बघा अगदी छान असं आपलं लटकन तयार झालेलं आहे आणि दुसरे लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून आपण हे नॉटला तर लावून घेऊया आणि नंतर बघूया आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. तर मैत्रिणींना आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि आपली पोटली बटनची आयडिया आहे कशी वाटली तुम्हाला तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर अशी छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.